म्हणलं देवा आता मी मरतो कसा करू म्हणलो जो मारला खालचा टंकीचा नट खाला असं हो भोपाल गॅस सुटली मार मोठे परत बे भाड्याच्या बैलावर परा नको म्हणलं काही कोण नाही बे भाड्याच्या बैलावर परा नको सगळ्यांना घुरून द्यायला म्हणलं मग देवा तिकडून नाही काय निघत नाही मग म्हणलं देवा कसं करू आता इथे मार गडबड मी मेले शहरात नाही मग मला युक्ती सुचली म्हणलं हे दोन कुठं टाकलं तू म्हणलं तर तुझी साडी मध्ये दाजी बंदरा तू म्हणलं तर तुझी साडी मध्ये बंदरा सांग ना खतरलेलं एवढं नेते तुझ्या माझ्या घरी आल्या अबे तो उद्या काय घे मसण्यावरून आम्हाकडे नाही का सांग ना असं असेल तर केवळ असे जर काही शब्द म्हणले ते पोरगी का समजून घेऊन आपल्या घरी आपल्याला मोठे तर तुला लग्न जोडून काय करू काही मोठ्या जोड मारला खाली बस बापा 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 चांगलं असतं तर सांग पागल बोली नको
भोकारी लाता पक्क्या या पुण्याची मला थोडे खाली पाणी आले नाही हे थोडे गेले तू केवढं लागला का दूध नाही मिळणार मी मला विचार करून राहिलो काय असा हे विचार नाहीये मला तू मला विचार करून राहिलो छोटा तू लहान आहे का मोठा झाला लहान होता तेव्हा तिच्या घरी आला होता आणि तेव्हा तुम्ही लपना सुट्टी खेळत होते आता काही लहान राहिला का आता एवढा मोठा झाला आता तिने काय म्हणजे भाज्या लपना सुट्टी पिण्या म्हणला काय मी म्हणला चिंता मारून टाक चिंता कापून टाक मी मरायला तयार आहे मी म्हणलं नाही बोलून राहिली ते तुम्ही साडी म्हणून तुला करायला लागते हे का मजाक करते का ते यायची तुमच्या बसला होते मला म्हणते दादी कुठं गेले म्हणते म्हणते तुम्ही पुष्कळ साधे तुम्ही म्हणते चिंता करायची नाही म्हणते तुम्हाला भूक लागली तर म्हणते का पण म्हणते तुम्ही आपले टेन्शन काय चिंता करायचं नाही दादी म्हणते 2 कोंबडे कापतो म्हणते म्हणलं कोंबड्याचे नाव नको घ्या म्हणला आम्ही मोठे साधू संत मालिकेत आमचा धर्म स्वयं बाबा भारती पोचणार आहे म्हणलं एवढे धर्माचे बोलता का हे उद्बत्ती फुद्बत्ती बाकीची एवढे धर्म आमच्या धर्माच्या खाली आहे त्या धर्माच्या आम्हाला मांस नाही मटण नाही अंडा नाही मच्छी नाही काय नाही ज्यांच्या घरी कोंबड्याचा पीक किती सुरू केला त्याच्या घरी पाणी नाही पेत ते आम्ही दोघे भाऊ आधी मामुली नाही म्हणला तू काय करू नको का म्हणून तुला बनवायचं असेल म्हणलं तर आमलेट करून टाक आमलेट करायला हो करून टाक म्हणलं आणि मस्ती बोललो कामाला अंडे नाही चालत मच्छी नाही चालत मटण नाही चालत काय नाही चालत काही नाही चालत मग काय आमलेट कसं बनते तुला कोण नाही बनणार आपलं आमलेट काय होते पेवंदी आंब्याचे होते त्या बाबांना पाहिलं काय होते आमलेट म्हणजे कोंबडीच्या अंड्यात शिव हे तर अजिबात बेकार झालं अंडे होते हटकन ते मी काय नाही बनवायचं म्हणलं ते होतं सगळं अजिबात नाही बनवायचं तू एक काम कर माझ्या इच्छेनुसार मला दिवाळीचा दिवस आहे कुरड्या तळून घे आणि ह्याची कढी बनवलं आणि पोळ्या बनवलं म्हणते म्हणते खरे आहे म्हणते गोठे आहे ते म्हणते पण म्हणते कुरड्याचा फदामध्ये धाड्यावर ठेवला म्हणते मोठं मोठं मोठ्या लोकांच्या म्हणते मला एकट्याला म्हणते ते भरपूर कशी जाऊ म्हणते तर चला म्हणते मग गेलं मोठ्या मी वर काढून गेलो का पुन्हा केला म्हणून काढून लागलं नाही पुन्हा तर नाही केला चांगलं काम केलं पण छोट्या मुली ना माझी होता तर एवढी तिथे पटवापटींची अक्कलच नव्हती आणि येतो कोणती अक्कल आली मोठ्या शिवचा बाजार झाला का तो अक्कल सडून गेलो अक्कल हुशार नाही होत अक्कल सडते नाही माझी अक्कल सडून गेलं नको धरू तू आपली अक्कल बरोबर लग्न करायचं का मला नाही आता सांगा मोठ्या लग्न नको तोडू तसा कुवारा घेऊन कधी लग्न नाही तोडणार तो मी कुवारा मेलो ना जीन झालो म्हणजे मोठा सत्ता बी लोक आहे विचारू नका हो विचार मोठे बाई काय म्हटलं त्याच्या तोंडामध्ये मच्छर गेले होते तो फकार फकार सुकत होता आमची मध्ये त्याला बंदर म्हणते मला वाटलं की नाही बाई असं मला चांगला पोरगा आहे तो बाई इतका सुंदर पोरगा इतका मनोरंजन करतो बाई तो पोरगा त्याच्या घरी तो आल्याबरोबर तो रात्री आठवण करतो का आठ दिवस काय चिंता करायची नाही मला तुला पलंगाच्या खाली नाही उतरू देणार नाही पलंगाच्या खाली उतरती काय टीव्ही गिव्हीची गरज नाही मला कधी जायची गरज नाही पुरा मनोरंजन ते तीच करते एवढं मनोरंजन करणार मला मी सांगतो म्हणजे समजावून आहे बाई काय म्हणा तिकडे महागाई पोळा तुझे नागाई केलेली कमाई पूर्ण जोशी तिकडे महागाई पोळा तुझे नागाई केलेली कमाई पूर्ण जोशी
येत लागू दे सत्कार येत लागू दे लग्नाचा वाजवा दे अहो एकदा मंडप सजू दे हे लग्नाचा वाजवा दे चादर हातातली होती कोण बसला होता चादर उचलली तो चाललं का लवकर चाललं एसटी सुटून जाईल ना एसटी सुटून जाईल म्हणतो एकच आहे तू अर्धी लागते का पुरी मारून ठेवतो 2 तिकिटा मला का पोरगा मार्ग समजलं का अर्धी तिकीट लागतं 60 वर्ष झाले असतील म्हणतो पास नाही काय झाला तू आता हो काय आता मी काय येऊ तर तूच राह ना आता घडीभर राह ना ये जो मग मी जातो तवरीक बैल गिला पाणी पाजून ठेवतो असं का हो मला घेऊन नाही का मला घेऊन नाही नाही मी म्हणलं तोपर्यंत बसवायला जा, थांब म्हणतो म्हणलं इकडे मागे इकडे पाहून का नाही इकडे पाहून टाक थोडं चालला गावाले चालला गावाले हो ना असं हो जा येतील मुक्काम आहे त्या चादरवर बसला होतास ना ते चादर देऊन टाक ना का म्हणते मला चादर चोर म्हणते या बापाने असं चोऱ्या केल्या होत्या का का मा बाप सोड मा बापानं काही चोऱ्या केल्या मा बाप घरी राहून मेला मा बापाची गोष्ट घेऊ तेव्हा पोरीला तुम्ही चोरी लावली कोण पोरीला चादर मी बसला होता तेव्हा काका चादरवर बसला होता ना तू हो मी बसलो होतो ना मग मला संडास का लागली तर तेव्हा चादर जवळ तू उभा होता ए छोट्या मला जर चोरी केली लावून तर आता खाली ना वाटते हो तुम्ही म्हणून जाऊ जाऊ तुझ्या घरी आलो एवढे दिवस काय दाग पैशाची गोष्ट चोरली नाही जाऊन आता चादर चोरतो कोण म्हणते तर काय म्हणा आता तू ना घेऊन राहिली इथे भाग घेऊन आली मग कोणाला घेतलं होऊ शकते तू घेऊ शकते पाय पाय हे हो का हो का चांगलं हा हो का पंप आपण पाय हे मी लागत नाही इतका फुला करून दाखव आता मग म्हणायचं नाही हो मी मोठा माणूस खराब माणूस आम्ही काय चोरी करायला आलो का घरी पाहून असून महाराज चोरी लावली काय पाहून घे आहे का कोणती मागून चोर नाहीये मी करतच नाही असे बरोबर, इमानदार आहे. मी शिकलो नाही हा. भाऊच्या एरियात कोणी असं होणार ना आता बंगालीला हात लावला का? हा भुकताची बघा बंगाली का भुकताची येते म्हणतेस हा मा भावाचे बंगालीले पैसे वैसे राहत लावत नाही असे फुकट नाही होत रोज मा भावाचे बंगाली येतील हो? हो रोज कपडे येतील आणि रोज बंगाली होतील रोज कुठून कपडे येतील? गंगाबाईच्या घरात बसला बाई काय आहे? हे मैत्रीच्या मैत्री घाटात बसले म्हणून तिकडून कोणी कपडे शिकते म्हणून थटून दाखव बरं तुले म्हणते तर. हो का, आपल्या अंगाला नाही तर शिकाय आपण करतच नाही तर त्या भांडणीत राहतो नाही, नाही. तसा मी पुरे झटकून दाखवलो तसा तुम्ही दाखव बरं खूप कर करते रे दावा दावा मध्ये दाखवते ना एवढी असतं मजा तुम्ही का सोडून तू आणि मी कपडे घटून दाखव
तुम्ही सोडा होता मग जावा करा पागल बोलती आहेस तू त्याला म्हणली ना, तू यार सकाळी तिचा पण तू त्या कामात आहेस नाही म्हणू नको म्हणू मग आपल्या अंगाला ते सिरियल आपण केलंच नाही तर का 10 लोकात टकरावते मी झटकून घेणार. दाखवणं ते म्हणते ना मी नाही दाखवत, मी काय चोरी नाही केली. मग काय बाई ते नाही दाखवत ना हे खूप कडकड करते रे बाळासाठी. मुलगा तिलेच म्हणते तू यार काय सकतीचा त्या घरी येणार नाहीत बसून त्या बापानं आपण चोरीला लावली तुम्ही चोरी लावून राहिली जे पाहुणे घेत नव्हते घे. आता पुन्हा येईल. पाहिलं तेव्हा भाटवा नाही करत पण त्याने करायला इकडे मागे इकडे झालं लावली म्हणजे चोरी हा पोटवून चाललं तो मी नुसतं आली हा ठीक आहे